नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. बोल पिलू सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर शिव मला काहीच काम करू देत नव्हती, त्याच्यामुळे ती माझ्याजवळ आहे. नाही तर प्रत्येक ब्लॉगमध्ये ती मध्ये किंवा शेवटला येते, पण ह्यावेळेस ती स्टार्टिंगला आहे, कारण की तिने स्टार्ट केलेला आहे बघा आजचा ब्लॉग. तर शिव टक्कर दे मला, टक्कर दे, दे मला एकदा. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. बस 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 बस, आपलं टकोळं फुटत नाही. तर अशाच नवनवीन गोष्टी शिकते आहे शिव दररोज. अरे बस 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 बस, चला बस बस. आता पुढचं बोलू. तर बघा, आज आम्ही बनवतो आहे खिचडी. तर तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने खिचडी बनवते ते. तर इकडे बघा, शिवला लागलेली आता भूक. आणि बघा मला किती घाम आलेला आहे. तर एवढी गरमी होती, गरमी वाढलेली आहे, त्याच्यामुळे ना खूप हाल बेकार होत आहे. तर पिल्लू आईला खूप मिस करते शिव. हो ना बेटा, आई कुठे कुठे? अरे अरे टक्करच देते ती नुसती. बरं बाबा बोल, हां बाबा बोल, बाबा बाबा. आणि शिव काय शिकली माहिती का, तिला काय झालं माहिती का, भूक लागली होती. मी काय बोलली, शिवांशी तुला जर भूक लागली तर तुम्हाला बोलायचं ना, मम्मा मम्मा दे म्हणून. बघा, ती पहिले शिकलेली आहे. मी तिला फक्त एकदा सांगितलं, शिव तुला भूक लागली तर मला सांगायचं बाळा की मम्मा मम्मा दे. तर तिने कंटिन्यू तो शब्द पाठ केला, लागे अक्षरशः ती मला म्हणती मम्मा 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 मम्मा. तिला जर पाणी जरी प्यायचं असलं तर ती म्हणती मम्मा मम्मा. मला पहिलं बोलायचं म्हणून दाखव. हां बोलायचं, एकदा बोल. लाजू नको. आत्या नाही ग बाई, आत्या म्हणती तू. ओ आत्या बोलती ती, फक्त मावशीच बोलत नाही, बाकी सगळे शब्द बोलायला लागलेली आहे. खूप गरमी व्हायला लागली आता आम्हाला. हो ना पिल्लू, खूप गरमी व्हायला लागली आहे. आता इथे थोडंसं फॅनची हवा घेतो. बोल मम्मा मम्मा दे, बोल बरं बेटा. मम्मा बर. हां तर मम्मा देते आता. तू मम खायची ना. तर चला इकडे बघा, तुम्हाला दाखवते आम्ही करतो आहे खिचडी. तर इकडे बघा, आज मी पुलावच करणार होते. पुलावलाच खिचडी असं 2 नाव देत असतो आम्ही. आणि एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने करतो, कोणतेच बाहेरचे मसाले वगैरे काही वापरत नाही आम्ही. इकडे बघा, कांदा घेतलेला आहे, पत्तागोबी घेतली कट करून, शिमला मिरची घेतली, आणि आपली जी तिखट हिरवी मिरची असते ना, तर तिला उभे काप करून घेतलेले बघा. कारण की नंतर जेव्हा ती शिजून निघते ना, तर आपल्याला ती बाजूला पण करून ठेवता येते. इकडे बटाटा कापून ठेवलेले, टोमॅटो बघा लंब्या काप केलेले, आम्हाला असेच आवडतात. आणि कांदा आहे ना तर बारीक केला. तर प्रत्येक वेळेस मी ना खिचडीला लांब कांदा कापत असते, पण ह्यावेळेस आम्ही ना तर छोटा कांदा कापून घेतलेला आहे. आणि इकडे बघा, मस्त अशी आत्ताच गाड्यावरती ना छान अशी ताजी कोथिंबीर आली होती, तर स्वच्छ पाण्याने धुणीला बारीक करून घेतलेली आहे. आणि इकडे कुकर ठेवलेलं आहे बघा गरम होण्यासाठी. तर चला आता तुम्हाला दाखवते माझी छोटीशी रेसिपी. आणि शिवला दिलेलं आहे तिच्या मावशीकडे. तर तुम्ही दोघीजणी गप्पा करा, मी टाकते खिचडी. ओके, तुला मम खायची ना, तुझी मम पण करते. बरं कुठे बाळ? शिवचं बाळ बघितलं का, तिच्या पप्पानी किती छान आणलं. तर कुठे ग, दाखव बरं, दाखव. हे बघा, छोटासा पांडा आणला तिच्यासारखाच. तर त्याला बघा असं छोटासा एक लाईट आहे बघा, तुम्हाला दाखवते टॉर्च बंद करून. बघा, वाव, छोटूसा पांडा तुझ्यासारखाच आहे बाई, तुझ्यासारखाच छान आहे. घे तुझं बाळ, घे तुझं बाळ. ती ना तर हे ना, इथं छोटी आजी आहे सगळ्यांची गल्ली, तिच्यापेक्षा छोटं 1 ते 1.5-2 वर्षाची मुलं आहे, त्यांनासुद्धा करते बाळ अशी करते बाळ. आणि ही आजीबाई का सगळ्यांची आजीबाई आहे. पडलं तिचं बाळ इकडं. धरा तुमचं बाळ. याला असं खालून लाईट आहे बघा, असं बंद होतं, असं चालू होतो. अशाच आवडतं तुला नवीन वस्तू, हो ना. आणि इकडे बघा, इकडे कपाटाचा आरसा आहे ना, तर इथे आहे ना ती ह्या आरशामध्ये बघून आहे ना तर करती बाळ. तिला म्हणलं बाळाची पप्पी घेतं, बघा कशी घेते. पिल्लू बाळाची पप्पी घे, बघे बाळाची एक. बघा किती गुणी नकली माझं, किती हुशार झालंय इथूसं, किती हुशार झालं. घे पप्पी, घे बाळाची पग, घे बेटा, बाळाची पग घे ना, घे बाळाची पग घे. त्या बाळाची नाही आहे बघ, या आरशामध्ये बाळ नाहीची पग आहे.
तर शिवच्या गप्पा चालूच राहत्या. तिच्या यानी ना तर समजत पण नाही आम्हाला केव्हा दिवस कटतो आणि केव्हा शिकणे. एवढं आम्हाला एवढा मोठा दिवस आहे तरी आम्हाला पुरत नाही. तर इकडे कुकर आपलं गरम झालेलं आहे. थोडं जास्तची तेल घालती बघा, छान लागतं जास्तीचं तेल टाकलेलं खिचडीला. तर आता हे गरम झालं ना त्याच्यात टाकायचे आपल्याला जिरे. आणि बघा मी रेडीमेड आणलेली अद्रक लसूणची पेस्ट पुडी. तर आता आपण तेल गरम झालं ना तर त्याच्यात टाकणार आहे. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. तेल पण कडक झालेलं आहे बघा. आता त्याच्यामध्ये टाकते मी जिरं. तर बघा त्याच्यात टाकते पहिले जिरे आणि मग आपण टाकणार आहे त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट. ती खूप तडतड उडती अंगावरती बघा. आणि बघा लगेच आहे ना कांदा टाकून दिला. तर कांदा आहे ना मीडियम गॅसवर परतून घेऊ आपण. तर बघा कांदा आहे ना छान असा आपण सोनेरी रंगात परतून घेतलेला आहे. तर त्याच्यात आता टाकणार आपण ही हिरवी मिरची. टॉर्चच बंद होऊन जातो माझा फोनचा. हे टाकायचं. नंतर मग शिमला मिरची टाकायची. शिमला मिरची गेली तेलात. त्यानंतर पत्ता गोबी गेली तेलात. जेवढं तुमच्या घरात अवेलेबल असेल ना तेवढंच व्हेजिटेबल टाकायचं. एवढं काही टेन्शन घेत नाही बसायचं. खूप सोपी पद्धत आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागते. आजचा आपला पूर्ण ब्लॉग याच्यावरतीच आहे. तर स्किप करत जाऊ नका, मध्ये मध्ये पूर्ण व्हिडिओ बघत जा आपले. आणि इकडे बघा आईने ना तर जायच्या पहिले मला, कारण की शिव आहे तर शिवला घेऊन ही बाहेर जाऊ शकणार नाही आणि हिच्याच्यानं अन्न होणार नाही. तर बघा आईनी तुम्हाला दाखवते मला तांदूळ भरून ठेवलेले किराणामध्ये जायच्या पहिले. तर बघा हे ना तर आम्ही शिवसाठी आणलेले आहे आणि हे तर बघा हे आमच्यासाठी आणलेले घरी. तर आपण आता याचा भात करू किंवा याचा करू, याचाच करू छोट्या तांदूळाचा. बघा नशीब लागतं अशी सासूबाई भेटायला. म्हणजे त्या येईपर्यंत मला असं वाटलं नाही पाहिजे की घरात हे नाही आहे ते नाही आहे किंवा आईची पण कमी भासली नाही पाहिजे. तर आधीच त्यांनी माझी बघा एवढी व्यवस्था करून ठेवलेली आहे. याला छान असं ना परतून घ्यायचं, मस्त फुल गॅस करून द्यायचा आणि छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं आणि बटाटा टाकायचं आहे. याला परतून घेते तोपर्यंत. तर याला थोडंसं परतून घेतलं. आता त्याच्यामध्ये ना टोमॅटो आणि बटाटा टाकून देते. काय गप्पा चालल्या शिव? एवढी बडबड करायला लागली ना शिव. तर याला छान असं मिक्स करून घेऊ पहिले आपण. आणि याला आहे ना तर 1 मिनटं चांगलं असं परतून घेऊ बघा याला तेलामध्ये. त्याला थोडंसं परतून घेते. तोपर्यंत आहे ना आपल्या इकडे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेते. तर बघा किती छान असं आपण परतून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये ना थोडासा आपण बिर्याणी मसाला वापरू बघा. बिर्याणी मसाला कोणाकडे पण अवेलेबल राहतो. थोडासा बिर्याणी मसाला टाकून द्या. 5 वाटी पुरी मसाला एवढं टाकून द्या. छान लागतं. आणि याला छान असं मिक्स करून घ्या. तुम्ही याच्यामध्ये ना खिचडी मसाला भेटतो बघा, तो तर खूपच छान लागतो. तो जर तुम्ही वापरला तर खिचडी अजून छान लागते. आणि याच्यामध्ये आपलं मेन
मेन गोष्ट आली ती म्हणजे हळद. आता बाकी बघा हळद ही गेली बघा. हळद दिसती तुम्हाला. हे बघा हिला पण छान असं मिक्स करून घेऊ. आणि त्याच्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर. मला तर खूप आवडते कोथिंबीर. आमच्याकडे सगळ्यांनाच आवडते कोथिंबीर. ते छान असं कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊ आपण. आणि त्याच्यामध्ये लगेच आपलं चवीनुसार मीठ टाकू. तर बघा इकडे घेते मी मीठ. सगळं मिक्स करून घेते. टाकते अजून. याला पण छान असं मिक्स करून घेऊ. आणि आता कसं करते माहिती आहे तुम्हाला मी. याच्यात आदन न टाकता हे जे तांदूळ आहे ना मी ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले. तर आपण ते डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि इकडे बघा छान असं परतून झालं आहे ना. तर त्याच्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकते बघा. हे गेले त्याचे तांदूळ. तीन पाण्याने धुवून घ्यायचे तांदूळ स्वच्छ. याला छान असं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये. खायला एवढी भारी लागती नाही खिचडी. संपली तरी पोट जरी भरलं ना तरी वाटतं की अजून खाऊ अजून खाऊ. एवढी छान. आईला पण खूप आवडते. आईला फोन करून सांगावं लागेल आम्ही आज खिचडी बनवली. तुम्हाला आवडते अशी. फक्त आहे की आईला याच्यामध्ये ना थोडी दाढी आवडती ना आम्हाला ना थोडी जास्त गाळ शिजलेली आवडते. असं एक प्रॉब्लेम आहे आमचा. तर बघ याच्यामध्ये किती छान असं मिक्स करून घेतलं मी याला. किती छान याला कलर दिसतोय बघा ना. आता याच्यामध्ये आपण करणार आहे पाणी ॲड. तर बघा याच्यात टाकते मी आता पाणी जेवढं हवं आहे तेवढं. तर भरपूर झालेलं आहे आता पाणी. थोडीशी गाळ करतोय. थोडं पाणी ठेवतोय खिचडीमध्ये. तशी पण खिचडी छान लागते. आणि एकदम अशी कोरडी खिचडी पण खूप छान लागते. कोणाला अशी आवडते कोणाला तशी आवडते. तर त्याच्यानुसार तुम्ही पाणी ॲड करायचं याच्यामध्ये. थोडं लागतं आहे पाणी. तर आता याला मी ना कुकरला झाकण लावून घेते आपलं. आणि इकडे शिव बघा विठ्ठल करते. विठ्ठल करा. विठ्ठल 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 कर बेटा. विठ्ठल कर ना विठ्ठल तू कर. अरे हसती काय मला तू हसती. विठ्ठल कर. तू घे. हां तू घे. बस इतकं प्रेम माझ्यावर इतका. विठ्ठल करून दाखव मग आता. विठ्ठल शिकली तू. मग मी सगळ्या सांगते ना शिव विठ्ठल शिकली म्हणून. देट आली लेट आली. शिवची गोड स्माईल कोणाला आवडती कमेंट करून नक्की सांगा. आणि आजपासून आम्ही शॉर्ट व्हिडिओ पण चालू करतोय. तू बाय कर सगळ्यांना. का बरं बाय करते कारण की तिच्या आजोबाचा फोन येतो आहे. आता शिवला फोनवर बोलायचं आहे. तर चला तुम्हाला खिचडी झाल्यावर परत एकदा दाखवते. तोपर्यंत आम्ही फोनवर बोलून घेतो. तर बघा आमचं फोनवर बोलून झालेलं आहे. आणि आईला पण आत्ताच कॉल केला होता. तर सगळ्यांची बोलून झालेलं आहे. तर माझ्या मम्मी पप्पाचा पण फोन आला होता. आणि शिवच्या आजीचा पण म्हणजे सासूबाईचा फोन आला होता. तर ती पण त्यांना बोललेली आत्ताच. आणि इकडे बघा आमची झालेली खिचडी. इकडे बघा शिवचे पप्पा आले. तर किती खुश झाली ती. हाय करा. हॅलो गाईज. हॅलो हाव आर यू. फाईन. आत्ताच फॅन बंद केला. तर बघा तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली होती. तर म्हणलं तुम्हाला ती पण गोष्ट सांगावं. पहिलं समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते काय गोष्ट आहे तिथं. तर बघा इकडे छान अशा खरपूस मिरची तयार केलेली बघा. आणि आपली खिचडी कशी झाली आहे तुम्हाला दाखवते. टंटणान. तर बघा किती छान झाली. पुलाव आणि खिचडीत काहीच फरक नाही बघा. यालाच आम्ही पुलाव म्हणतो. आणि याला म्हणजे किती पण सोप्या पद्धतीने केली तरी बघा किती टेस्टी झालेली आहे. आणि दिसायलाच किती सुंदर दिसते बघा. आणि त्याचा कलर पण किती छान आलेला आहे इकडे.
आता खाल्ल्याच्या नंतर कळलं आता बसायचंच आहे जेवायला. शिवच्या पप्पाला आज उशीर झाला यायला. आणि हां, तुम्हाला जी गोष्ट दाखवायची ती म्हणजे बघा लोणचं. तर ह्यावेळेस आहे ना आईनी एका म्हणजे 2 घंट्यातच लोणचं केलेलं आहे. 2 घंटे पण खूप झाले आईसाठी. ज्या दिवशी आईला गावाला जायचं होतं 2 धामाला, तर त्या दिवशी आईने आम्हाला बघा लोणचं बनवून दिलं. आणि त्याही त्यांना थोडंसं घेऊन जायचं होतं, तर त्या विकत पण आणू शकत होत्या नाही. पण त्यांना वाटलं की मी तिकडं विकत घेऊन जाईल तर मग माझे घरचे लेकरं काय खातील. तर त्यांनी बघा सकाळी सकाळी मंडीत जाऊन आंबे आणले, आंबे तिथूनच फोडून आणले आणि त्याचं छान असं आम्हाला लोणचं पण करून दिलं. आणि त्या पण आहे ना थोडंसं घेऊन गेल्या सोबत. आणि आम्हाला बघा एवढं आम्हाला सगळं लोणचं करून ठेवलेलं आहे. त्यांना वाटलं मी आता एक महिना समजा 1 महिना आई नाही ना, तर त्यांच्या मागे लेकरायला काहीच कमी नको पडायला. तर बघा फक्त एका दिवसामध्ये 2 घंट्यात आईनी इतकं छान असं लोणचं करून दिलेलं आहे. इकडे बघा त्याला किती छान असं तेल सुटलेलं आहे आणि छान असं मुरलेलं आहे आता हा. तर बघा मग मी किती लक्की आहे, मला किती छान सासू भेटलेली आहे. तुम्ही तर कोणाकोणाकडे अशी सासूबाई कमेंट करून मला नक्की सांगताल. तर आईसाठी 1 लाईक, 1 कमेंट आणि 1 सबस्क्राईब झालंच पाहिजे. तर चला आता आम्हाला जेवण करायचं आहे. इकडे माझी बहीण बघा भांडे घासती आहे. आता आम्हाला लगेच जेवायला बसायचं, तर थोडेसे आहे ते भांडे स्वयंपाक केलेले तर ती घासून घेते, कारण की नंतरला मग जास्त होऊन जाते. आणि शिवचं काहीच खरं राहत नाही की ती कधी पण परेशान करायला लागते त्याच्यामुळं. तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि माझी खिचडीची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि याची जर तुम्हाला रेसिपी लागत असेल तर आई आल्याच्यानंतर परत आपण थोडंसं लोणचं घालू आणि त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवेल. तर चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.